हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजचा पण व्हिडिओ मस्त आहे आणि शेवटपर्यंत बघावा. जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये कोरफडविषयी जी काही माहिती दिली ती तुम्ही बघितलीच असाल. आणि आज पण अशाच एका चांगल्या औषधी वनस्पती म्हणजे थोडक्यात झाडच आहे त्याच्याविषयी आपण आज बघणार आहोत. आणि तो पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नुकताच पाऊस पडला आहे, बऱ्याच दिवसांपासून पाऊस पडला आहे. सो आता आपण तुम्ही बघितल्यावर लगेच ओळखा की हे कसलं झाड आहे, काय आहे. हे बघा, हे आहे कडुलिंबाचं झाड. सो हिंदीमध्ये वगैरे नीम वगैरे बोलतात. तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये वगैरे बघितलं असेल, जिथे ॲडव्हर्टाईज केली जाते म्हणजे प्रोडक्टची, कॉस्मेटिक असेल किंवा काही असेल तर त्याच्यात तुम्ही बघितलं असा. बघा, आता पाऊस पडले म्हणून मी तुम्हाला पानं सगळी ओली दिसतील. सो हे बघा, हे असं लावलेलं आहे. सो तुम्हाला माहितीच असेल की हे आपल्या प्रत्येकाच्या घराच्या इथे दिसतंच कडुलिंबाचं झाड. आणि हे खूप मोठं होतं, छोटं नाही झाड राहत, खूप मोठं होतं. हे आत्ताच लावलेलं आहे नुकतंच, त्याच्यामुळे हे अजून हे लहान आहे, पण मोठं होतं चांगलं. आणि ह्याचे फायदेही तुम्हाला माहिती असतील, ती त्याबद्दल आपण आता बोलणारच आहोत. सो पहिली गोष्ट म्हणजे हे झाड अशा ठिकाणी लावायचं जिथे ह्याला सावली भेटणार नाही, अशा ठिकाणी लावायचं. म्हणजे कोणतंही वस्ता वगैरे नाही आलं पाहिजे त्याच्यावरती, अशा ठिकाणी लावायचं. म्हणजे अशा मोकळ्या जागेतच लावायचं, कारण की हे झाड मोठं होतं आणि प्रॉपर ह्याला सनलाईट लागते, त्याच्यामुळे चांगली वाढ होण्यासाठी. सो हे अशा ठिकाणी लावायचं जिथे पूर्ण असं मोकळी जागा असेल तिथे लावू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा फायदे तुम्हाला माहितीच असतील. कडुलिंबाचा जास्तीत जास्त उपयोग हा कॉस्मेटिकमध्ये केला जातो. जसं मी काल पण तुम्हाला बोलली आहे की जे काही प्रोडक्ट आहेत स्किन केअरचे किंवा अजून कोणतेही असतील त्याच्यामध्ये कोरफडचा जसा वापर केला जातो तसा याचासुद्धा केला जातो, म्हणजेच कडुलिंबाचा. जे आपले स्किन केअरचे जे काही प्रोडक्ट असतात, मी जसं काल तुम्हाला बोलली की कोरफड त्यात असतं, त्याप्रमाणे हे कडुलिंब पण त्यात असतं. जसे आपले शॅम्पू असतील, कंडिशनर असेल, तर त्याच्यामध्ये याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्याच्यामध्ये कडुलिंबाचा जास्तीत जास्त उपयोग केलेला असतो. सो कडुलिंब तुम्ही बघू शकता, याच्यापेक्षा पण मोठी मोठी पानं आहेत. ही आता तुम्ही बघता, ही जी स्टेज आहे ना, हे आता काय म्हणतात बरं याला, पालवी फुटली. ही बघू शकता तुम्ही, ही पालवी फुटली. सो हे असं कडुलिंबाचं झाड आहे. सो मस्त पालवी फुटले, तुम्ही बघू शकता. मस्त पालवी फुटले. आणि जसं मगाशी मी सांगितलं की असं जास्तीत जास्त जे स्किन केअरचे जे आपले जे प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये सुद्धा वापर केला जातो. पण गावच्या ठिकाणी मोस्टली याचा वापर करायसाठी केला जातो. तर गावच्या ठिकाणी ना, जर आपल्याला खाज आली असेल अंगावरती किंवा खाज लागली असेल किंवा असं कसं तरी अशक्तपणा वगैरे वाटत असेल, तर ना ह्याचे ज्या फांद्या असतात, म्हणजे आता ह्या कोवळ्यात पण ज्या मोठ्या मोठ्या जून फांद्या असतात ह्या बघा अशा. सो ह्या आहेत ना, उकळत्या पाण्यात जे आपलं अंघोळीला पाणी घेतो त्याच्यामध्ये टाकतात आणि चांगलं उकळवतात आणि ते पाणी अंगावर घेतात. सो जे आपली खाज असेल किंवा आपल्याला जो अशक्तपणा आला असेल तो निघून जाण्यासाठी हा खूप चांगला उपाय आहे. आणि कोकणात मोस्टली हा करतातच. ज्यांना कोणाला बरं नसेल, खाज वगैरे आली असेल तर हा उपयोग करतात, म्हणजे ह्या पानांचा उपयोग करतात. आता मेन एक गोष्ट की हे झाड का लावायचं घरासमोर किंवा घरामध्ये कुठे लावायचं, कसं लावायचं आणि का लावायचं, तर ह्याचं एक म्हणजे प्रत्येक झाडाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. आणि ह्या झाडाचं मोस्टली आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पण खूप मोठं योगदान आहे. आणि त्याच्याबद्दल खूप काही म्हणजे चांगलं चांगलं पण आहे जे वास्तुशास्त्रामध्ये. जर तुम्ही कोणत्याही भटजीला वगैरे विचारलं किंवा कोणी ज्याला झाडांविषयी जास्ती माहीत असेल तर तुम्हाला पण ते सांगतीलच. ह्या झाडातून ही जी झाडं आहेत म्हणजेच कडुलिंब, ही खूप ऊर्जा देणारं झाड आहे. म्हणजे आपली जी सनलाईट आहे ती प्रॉपर चांगली यावी, तर हे शुद्ध म्हणजे चांगली सनलाईट जी असते. आता आपल्या हवेमध्ये असे बरेच घटक असतात, म्हणजे काही वायू वगैरे असतात बेकार असतात आपल्या शरीरासाठी. तर ही झाडं काय करतात, ऑक्सिजन वगैरे देऊन आपलं पूर्ण जे काही आपला परिसर असेल तो क्लीन आणि चांगली हवा आपल्याकडे येण्यासाठी या झाडांचा उपयोग असतो. मोस्टली ही झाडं ना तुम्हाला गार्डनमध्ये वगैरे बघायला मिळतील. जी मुंबईच्या ठिकाणी वगैरे गार्डन्स असतात मोठमोठी, तिथे तुम्हाला बघायला मिळेल की गार्डनमध्ये ही झाडं लावलेली असतात. किंवा जे काही म्युझियम वगैरे असतात तिथे पण तुम्हाला बघू शकता, जिथे गार्डन केलेलं असतं तिथे पण ही झाडं लावलेली असतात. हेच कारण असतं की चांगली ऊर्जा आपल्याकडे यावी. हे नाही, चांगल्या ऊर्जेचं जर कोण असं झाड असेल तर ह्या झाडाला संबोधलं जातं, म्हणजेच हे कडुलिंबाचं झाड. तर हे ऊर्जा देणारं झाड आहे.
आणि ऊर्जा कोणाला नको हवी असते, सगळ्यांनाच हवी असते. माणसाला हवी असते, प्राण्यांना हवी असते, म्हणजे धरतीवरती जेवढे काही जीव आहेत त्यांना ही ऊर्जा हवीच असते, चांगली ऊर्जा. सो हे झाड चांगली ऊर्जा देण्याचं काम करतं, म्हणजेच कडुलिंब. सो आपल्या घराच्या कुठेही तुम्ही लावू शकता झाड. हे अशा ठिकाणी लावा जिथे त्याला चांगलं वाढ मिळेल, जिथे त्याला सावली नाही होणार, कारण की हे झाड खूप मोठं होतं, छोटं नाही राहत. कुंड्यांमध्ये वगैरे ही झाडं होण्यातली नाही, ही मातीत चांगली प्रॉपर होतात. तुम्ही बघू शकता ह्याला बघा कसं हे केलेलं आहे. सो हे लावलेलं आहे खाली झाड, सो मातीमध्ये मोस्टली लावलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता किती मस्त झालं आहे. आणि आता पालवीसुद्धा फुटली, ही छोटी छोटी पानं. दुसरा चांगला ह्याचा फायदा असा की तुम्ही जसं कोरफडचं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही केसांना लावू शकता, कोंडा झाला असेल, खाज आली असेल किंवा केस गळत असतील तर हे जसं कोरफड लावू शकता, तसं तुम्ही कडुलिंबाचा पण उपयोग करू शकता. कडुलिंबाचा तुम्ही रस काढून मिक्सरला वगैरे लावून तुम्ही केसांना लावू शकता. जर तुमचा कोंडा वगैरे झाला असेल, खाज येत असेल, केस गळत असतील तर तुम्ही लावू शकता. आता तुम्ही जे शॅम्पू वगैरे लावता, कंडिशनर लावता, तर त्यामध्ये पण याचाच जास्तीत जास्त म्हणजे त्यांनी हे घेतलेलं असतं, उपयोग केलेला असतो. शॅम्पूमध्ये, कंडिशनरमध्ये किंवा अजून जे प्रोडक्ट आहेत आपले कॉस्मॅटिक्स, त्वचेचे वगैरे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ह्या कडुलिंबाचा वापर केलेला असतो. तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये बघत असाल जे ते सांगतात नीम वगैरे, तर हेच असतं, ह्याचाच वापर केला असतो. म्हणजे हळद असते, आपलं कोरफड असतं, तसंच कडुलिंब पण असतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं हे झाड ऊर्जा देतं चांगलं, तसंच हा त्याचा गुणधर्म आहे की ऊर्जा देणं, चांगली ऊर्जा देणं हा त्याचा गुणधर्म आहे. म्हणजे प्रत्येक झाडाचं असं आपापलं एक एक गुणधर्म आहे की म्हणजे आता ह्याचं जसं ऊर्जा देणं आहे, तसं कोरफडचं काय आहे, तर कोरफडचं जे आजार जे आपल्याला होतात स्किनचे वगैरे होतात, तर त्याच्यावरती चांगला उपाय आहे कोरफड. तर कोरफड हेच सांगतं की कोरफड लावल्यावरती त्यातून जे आपल्याला फायदे मिळणार आहेत, तर तो त्याचा गुणधर्म आहे. म्हणजे तो जी काही आपल्याला कुठलं इन्फेक्शन वगैरे झालं असेल तर त्याच्यावर आपण ते अप्लाय करतो, म्हणजेच त्याच्यावर तो त्याचा गुणधर्म आहे. म्हणजे आता आपण जखमेवरती वगैरे पण तुम्ही हे असं वाटून वगैरे लावू शकता. जखम जर तुम्हाला झाली असेल, जर लवकरात लवकर बरी वगैरे व्हायची असेल, तर कडुलिंबाचा तुम्ही वापर करू शकता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला अंगावरती खाज वगैरे येते, तर हा त्याचा गुणधर्म आहे. जसं त्वचेवरती आपल्याला बरीच बुरमं वगैरे येतात किंवा पुळ्या येतात, पिंपल्स येतात, तर त्याचं काम कोण करतं, तर कोरफड करतो. कोरफड लावल्यावरती ते पिंपल्स वगैरे जातात, तर तो त्याचा गुणधर्म आहे. सो असं प्रत्येक झाडांचं आपापलं गुणधर्म आहे. सो तुम्ही बघू शकता. बघा आता इथे पण तुम्ही बघू शकता खूप मोठे होतात पानं. ही आता नुकतीच आलेली आहेत आणि ही आपली आहे पालवी. आणि दुसरी गोष्ट, जर हे तुम्ही केसांना वगैरे लावलं तर आपली केसं अधिक मजबूत होतात. म्हणजे जी आपली केसांची गळती आहे ती थांबते. सो तुम्ही कडुलिंबाचा वापर करू शकता. तुम्ही अंघोळीच्या पाण्यात वगैरे टाकून पण तुम्ही अंघोळ करू शकता. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की ह्याचा हा गुणधर्मच आहे की ऊर्जा देणं हा त्याचा गुणधर्म आहे. सो तुम्ही तुमच्या बागेमध्ये, तुमच्या घराजवळ कुठेही जर जागा असेल तर तुम्ही कडुलिंब लावू शकता, जेणेकरून तुमच्या अवतीभोवती जे काही वातावरण आहे चांगलं असावं याकरिता. तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही असं लावू पण शकता झाड. आणि नर्सरीमध्ये इझिली अवेलेबल आहे. सो तुम्ही नर्सरीमध्ये जाऊन खरेदी करून तुम्ही हे झाड लावू शकता आणि पटकन मोठं होतं. असं काही नाही की त्याला खूप उशीर लागतो वगैरे. हे बघा हे केवढं मोठं झालं आहे. आणि गावच्या ठिकाणी माती असल्यामुळे चांगली मातीत झाडं होतात, त्याच्यामुळे तुम्ही लावू शकता, असं काही नाही. सो हेच फायदे आहेत आपल्या कडुलिंबाचे आपल्या आरोग्यावरती. आणि हा गुणधर्म आहे त्याचा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. सो असं आहे आपलं हे कडुलिंबाचं झाड. सो तुम्हीसुद्धा लावा. आणि ह्याचा वास्तुशास्त्रामध्ये असं म्हणतात की वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक झाडाचं जसं गुणधर्म आहे, तसं ह्या पण झाडाचं वास्तुशास्त्रामध्ये तेवढंच महत्त्व आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला त्वचेचे रोग असतील, परत तुमचे केसांमध्ये तुम्हाला जर काय तुमचे केस वगैरे गळत असतील, तर याचा रस काढून जरी तुम्ही लावू शकता. 10-15 मिनटं जरी ठेवलेत लावून, तरी चांगली केस होतात, केस गळायचे बंद होतात, कोंडा पण दूर होतो. त्वचेचे जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही त्वचेला पण हे लावू शकता. रस वगैरे काढून तुम्ही हे लावू शकता. किंवा तुम्ही वाटून वगैरे जो काही हे निघणार आहे, म्हणजे काय म्हणतात बरं, वाटल्यावर जो काही चो असतो तो पण तुम्ही लावू शकता. अंघोळीच्या पाण्यातसुद्धा टाकू शकता. अशा काही गोष्टी असं तुम्ही करू शकता. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत बाय बाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पावसाळा संपत आला आहे. सो जे संपत आलं म्हणजे आहेत 1-2 महिने. सो तुम्ही जास्तीत जास्त झाडं लावा. अशी झाडं लावा जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतील, ज्यातून आपल्याला फायदा मिळेल अशी झाडं लावा. फळझाडं लावा, फुलझाडं लावा, कोणतीही लावा.
जसं की तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कडुलिंबाचं झाड लावू शकता किंवा कुठलीही जी कुंड्यांमध्ये वगैरे होऊ शकतात झाडं, ती कोणतीही झाडं लावू शकता. असं काही नाही की मातीमध्येच लावली पाहिजेत, म्हणजे मातीतच लावली पाहिजेत असं काही नाही, कुठेही लावू शकता. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.